27th, philosopher Sant Shri Gnaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. शिक्षण बदलतंय. शिक्षण बदलतंयचा एक अर्थ असा आहे की शिक्षण ठरवणारे शिक्षणाच्या मागचे जे विचार प्रवाह असतात, त्याच्या मागचे जे सैद्धांतिक प्रणाली असतात आणि त्याचबरोबर त्यांना व्यावहारिकतेच्या पातळीवर आणणारे अनेक तत्त्व असतात. या सगळ्यांच्यात गेल्या 50-60 वर्षात विलक्षण बदल झालेला आहे आणि म्हणून हा इतिहास तुम्हाला थोडासा माहिती व्हावा म्हणून मी हे शीर्षक माझ्या व्याख्यानासाठी निवडलं आहे. या शिक्षण बदलतंय या वाक्याचा आणखी एक अर्थ असा आहे, ते बदलतंय हे आपण समजावून तर घ्यायचंच आहे, पण त्याच्या अंतर्गत एक सुप्त हेतू असा आहे की आपण असा विचार करू शकतो का की शिक्षण बदलतंय तर आपणही बदलूया. शिक्षण बदलतंय तर आपलं शिक्षणही आपण बदलूया. अशा तऱ्हेचा एक सुप्त असा त्या वाक्याचा अर्थ आहे. आणि आणखीन एक त्याचा वाक्याचा अर्थ जो व्यावहारिक पातळीवरचा अर्थ आहे तो म्हणजे जगातलं सगळं शिक्षण बदलत असेल, जगातलं आणि भारतातलं सगळं शिक्षण जर का नव्या दिशेनं जात असेल तर प्रत्यक्ष आपण अशा तऱ्हेच्या शिक्षण बदलाच्या कृतीमध्ये उतरू शकतो का, उतरावं का, उतरावं असं माझं म्हणणं आहे आणि ते सांगायलाच मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. वास्तविक पाहता शिक्षणामध्ये बदल झाले असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा हे बदल आपल्यापर्यंत फारसे पोचले नाहीत कुठल्याही कारणाने का होईना, कारणात नाही उतरत मी. मला असं वाटतं आहे की जगामध्ये बदललेले शिक्षणाचे प्रवाह, शिक्षणाची पद्धत, शिक्षणाचा सैद्धांतिक विचार हे सगळं एका बाजूला बदललं आहे आणि आपलं आत्ताचं शाळा कॉलेजांमधलं जे शिक्षण आहे, मी आशयाविषयी आधी बोलत नाही आहे, मी पद्धतींविषयी बोलतो आहे. या शिक्षणाच्या पद्धती 100 वर्षापूर्वीच्या चालू आहेत. माझे आजोबा शिकले त्याच पद्धतीनं, वडील शिकले त्याच पद्धतीनं, मी शिकलो त्याच पद्धतीनं माझी मुलं शिकली आणि आता नातवंडही दुर्दैवाने त्याच पद्धतीनं शिकत आहेत. म्हणजे एकीकडे झालेले बदल आणि दुसरीकडे आपला व्यवहार यात फार मोठं अंतर आहे. ही माझी खंत आहे आणि ही खंत मोकळेपणाने तुमच्यापुढे मांडावी म्हणून मी आज तुमच्यापुढे उभा आहे. आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याचे अगदी 2-3 ठळक दोष येतो जे कुणालाही जाणवावेत आणि तुमच्यासारखी जी विद्वान मंडळी आहेत ती प्रत्यक्ष शिक्षणाच्या क्षेत्रात दिवसरात्र वावरत आहेत त्यांना तर ते जाणवायलाच हवं. काय आहे, पहिली त्रुटी अशी आहे की आपलं शिक्षण हे विलक्षण बंदिस्त झालेलं आहे. बाहेरचं वारच आपल्या शिक्षणात शिरत नाही. आपण खिडक्या दारं बंद करून ठेवली आहेत. बंदिस्तता एक वेळ शिक्षक आणि संस्थेच्या चालक आणि संस्थेचे इतर स्टाफ यांच्या बाबतीत चालू शकेल, ती नाही पण चालू शकेल. पण शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बंदिस्त वातावरण शिकू देत नाही आणि म्हणून ही बंदिस्तता जरा पुढे जायचं झालं तर मी नेहमी असं सांगतो काही राक्षस आपल्या शिक्षणात कायमचे येऊन बसलेले आहेत. त्यातला पहिला राक्षस शिस्त हा आहे. आपण शिस्तीवर जरा एकत्र बसून आपल्या स्टाफ रूममध्ये विचार करायला हवा. शिस्त आपण कशाला म्हणणार आहोत, कोणती शिस्त आवश्यक आहे,
मी तर माझ्या शाळांमध्ये शिस्त ही गोष्ट शाळेच्या बाहेर काढलेली आहे. मला शिस्त नको, मला विद्यार्थ्यांची स्वयंशिस्त हवी आहे. आणि हे असू शकतं याविषयीचे अनेक प्रयोग आमचे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे शिस्त या राक्षसाला दूर करावं. दुसरा राक्षस आहे शिस्तीच्या पाठोपाठ येतो तो म्हणजे शिक्षा. कायद्याने शिक्षा बंद झाली तरी आमची शिक्षक मंडळी नवे नवे संशोधन कशात करतात तर शिक्षेचे नवीन पद्धती शोधून काढतात, नवीन प्रकार शोधून काढतात. ह्या पद्धतीने करता येत नसेल तर त्या पद्धतीने करतात. मुलांना शिक्षा करावी लागणं हे शिकवणाऱ्यांचं अपयश आहे. असे आमचे प्रयोग यशस्वी झाले आहेत की 12 वर्षात नवी कोरी बिल्डिंग, उत्तम शाळा, फक्त वंचित मुलांसाठीची वाईमध्ये असलेली, आणि त्या शाळेमध्ये एकदाही मुलांना शिक्षा करावी लागली नाही. एकदाही मुलांना शिस्तीचे डोस द्यावे लागले नाहीत.